दिल्लीमध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये रंजन गोगोई साहेब ज्यावेळेस राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाले त्यावेळेस प्रचंड टीका त्या ठिकाणी झालेली होती. आणि आज ते ज्यावेळेस सेवानिवृत्त झाले 2020 ते 26 पर्यंत इकडे सर्वोच्च न्यायालयाचा कारभार संपल्यानंतर लगेच राज्यसभेवर घेतलं. सरकारची एखादी दुसरी तिसरी नाही चौथी महत्वाच्या केसेस ज्या व्यक्तीनं सोडवल्या, त्याच्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा अजून काही महत्वाच्या केसेस आहेत, कदाचित ते सरकार धार्जिण्या किंवा मोदी धार्जिण्या असाव्यात म्हणून त्यांना राज्यसभा ही बक्षीस दिलं की काय. त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षातला सभागृहात एकदा सुद्धा प्रश्न उपस्थित न करणारा, सभागृहामध्ये एकदा फिरकले होते, कदाचित ते सही करायला आले असतील, अन्यथा ते राज्यसभेच्या त्या सर्वोच्च सभागृहामध्ये एवढं महत्वाचं पद असून सुद्धा ते उपस्थित राहिले नाहीत. सरकारला प्रश्न विचारण्याची प्रधानमंत्री, मंत्री महोदय, गृहमंत्री किंवा कायदा मंत्री या सगळ्यांना, आणि ज्यांना कायद्याचाच प्रचंड अभ्यास आहे अशा व्यक्तींनी राज्यसभेचं सभासदत्व घेणं आणि एकही प्रश्न न विचारणं, याला काय अर्थ आहे? आसामच्या दिब्रुगडमध्ये 18 नोव्हेंबर 1954 रोजी जन्माला आलेले रंजन केशवचंद्र गोगोई हे भारताच्या खरं तर राज्यसभेचे खासदार होते. 16 मार्च 2026 रोजी त्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ संपला. उच्च न्यायालयातून अर्थात गुवाहाटीमधून वकिली व्यवसाय सुरू केलेले आणि 2019 ते 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली, एक कायदेशीर स्पष्टोक्ते आणि सगळ्यात महत्वाचं कायद्याचा प्रचंड अभ्यास असणारी व्यक्ती म्हणजे रंजन गोगोई साहेब. काल ते राज्यसभेतून सेवानिवृत्त अर्थात त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देशासमोर काही गोष्टी ज्या समोर आल्या, म्हणजे ज्या व्यक्तीला सरन्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर 2020 ते 26 पर्यंत इकडे सर्वोच्च न्यायालयाचा कारभार संपल्यानंतर लगेच राज्यसभेवर घेतलं. सरकारची एखादी दुसरी तिसरी नाही चौथी महत्वाच्या केसेस ज्या व्यक्तीनं सोडवल्या, त्याच्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा अजून काही महत्वाच्या केसेस आहेत, कदाचित ते सरकार धार्जिण्या किंवा मोदी धार्जिण्या असाव्यात म्हणून त्यांना राज्यसभा ही बक्षीस दिलं की काय अशी देशामध्ये चर्चा सुरू होती. कारण दिल्लीमध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये रंजन गोगोई साहेब ज्यावेळेस राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाले त्यावेळेस प्रचंड टीका त्या ठिकाणी झालेली होती. आणि आज ते ज्यावेळेस सेवानिवृत्त झाले, राज्यसभेतून त्या पदावरून निवृत्त झाले, त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षातला सभागृहात एकदा सुद्धा प्रश्न उपस्थित न करणारा, सभागृहामध्ये एकदा फिरकले होते, कदाचित ते सही करायला आले असतील, अन्यथा ते राज्यसभेच्या त्या सर्वोच्च सभागृहामध्ये एवढं महत्वाचं पद असून सुद्धा ते उपस्थित राहिले नाहीत. म्हणजे तुम्ही आम्ही जर एक सहज चर्चा केली तर राज्यसभेसाठी किंवा खासदार म्हणून ज्यांना इच्छा असते दिल्लीमध्ये जायची, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण खासदार झालं पाहिजे, परंतु ते होता येत नाही. परंतु जे खासदार असतात आणि ज्यांना खरंच बोलण्याची, प्रश्न विचारण्याची, सरकार
कडून लोकांच्या हिताची कामं करून घेण्याची किंवा सरकारला प्रश्न विचारण्याची प्रधानमंत्री, मंत्री महोदय, गृहमंत्री किंवा कायदा मंत्री या सगळ्यांना आणि ज्यांना कायद्याचाच प्रचंड अभ्यास आहे अशा व्यक्तींनी राज्यसभेचं सभासदत्व घेणं आणि एकही प्रश्न न विचारणं याला काय अर्थ आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. ज्यावेळेस मी राज्यसभेच्या एकूण खासदारांचा आढावा वाचत असतो, ज्या वेळेस आता सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, केंद्राचं आहे, राज्यामध्ये सुद्धा सुरू आहे. आपल्या राज्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी खासदार ताकदीनं भांडतात आणि रंजन गोगोई साहेब आसाम मधून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात आणि आसामच्या जनतेसाठी एक छदाम सुद्धा जर ते मागत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैवी ती गोष्ट काय. म्हणजे मला नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं, कारण त्यांना ज्या लोकांनी धोका दिला ते असं म्हणतात की शिकलेल्या लोकांनीच मला धोका दिला, तसं शिकलेल्या लोकांनी परत समाजाकडे मागे वळून पाहिलेलं नाही, त्याच्यामध्ये रंजन गोगोई साहेब बसतात असं माझं एक प्राथमिक मत आहे. याचा अर्थ त्यांच्या कार्याची उंची मोठी आहे, त्यांच्या पदाची उंची मोठी आहे, परंतु भारतीय नागरिक म्हणून ज्यावेळेस तुमच्या माझ्यासाठी प्रतिनिधी म्हणून आसामच्या वतीनं ते जर तिथं पार्टिसिपेट करत असतील तर ते का सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये बोलले नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे. एखादा राज्यसभेचा, लोकसभेचा खासदार संसद रत्न विनाकारण कुणालाही दिलं जात नाही, तर तो त्या सभागृहामध्ये प्रश्न विचारून सरकारला परेशान करून आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये किंवा काही मागण्यांमध्ये ते अग्रेसर असतात. आणि रंजन गोगोई साहेब एक वकील माणूस जर अशा पद्धतीनं त्यांची कारकीर्द असेल तरही महाराष्ट्राच्या, देशाच्या, आसामच्या किंवा कुठल्याही राज्याच्या हिताची नाही असं मला या ठिकाणी ठाम म्हणावं लागेल. म्हणजे आपल्याला बोलायचंय पण आपल्याकडे पद नसतात आणि ज्यांना बोलायचंय, ज्यांच्याकडे पद आहेत ते बोलतच नाहीत. याला रंजन गोगोई साहेब असं म्हणतात असं मला ठाम म्हणायचंय. मला सांगा, त्यांची एक जमेची बाजू एवढीच आहे की रंजन गोगोई साहेबांना राज्यसभा मिळाल्यानंतर जी काही प्रचंड टीका झाली त्या टीकेला घाबरून रंजन गोगोई साहेबांनी एक निर्णय घेतला. तेवढाच फक्त एक क्रांतिकारी निर्णय होता, तो म्हणजे त्यांनी पगार, पेन्शन किंवा कुठलेही भत्ते हे स्वीकारलेले नाहीत, ते सगळे नाकारलेले आहेत. हाच त्यांच्यातला जमेचा भाग आहे. बाकी त्यांनी 6 वर्ष ते एक पद विनाकारण एक सीट वाया गेली असं म्हणलं तरी हरकत नाही, हे मला या ठिकाणी जबाबदारीनं सांगावं लागेल. होय, ठामपणे सांगावं लागेल, रंजन गोगोई साहेबांनी राज्यसभा सीट वाया घालवली, 6 वर्ष वाया गेले. इथं जर दुसरा एखादा समाजकारणाची, राजकारणाची किंवा देशाच्या हिताची वेगळ्या घडामोडीतून जर तयार झालेला कार्यकर्ता असेल आणि त्याला जर तिथं संधी मिळाली असती, भले गोगोई साहेबांसारखं कायद्याचं त्याला ज्ञान नसेल परंतु इतर गोष्टीचं तरी त्यांना ज्ञान असतं आणि असा माणूस जर तिथं पाठवला तर नक्कीच देश हितासाठी काहीतरी होईल. मला एक अपेक्षा होती, कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो, गोगोई साहेब राज्यसभेचे खासदार आहेत आणि म्हणजे एक ज्युडिशियल सिस्टीम मध्ये आज बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र बार असोसिएशन असेल किंवा इतर राज्यांची जी काही असोसिएशन असते, वकिलांच्या हितासाठी, न्यायाधीशांच्या हितासाठी अजून याच्यात काही वेगळी पारदर्शकता आणली पाहिजे का, कायद्यांमध्ये वेगळे बदल, एक राज्यसभा खासदार म्हणून
देशातील सगळ्या वकिलांना गोगोई साहेबांचा माझ्या सहित सगळ्यांना जेवढा अभिमान होता आहे आणि भविष्यात सुद्धा राहील, त्या अभिमानाला कमीत कमी त्या पदावर राहून पात्र होणं अपेक्षित होतं. ते त्यांना करता आलं नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि ही झालेली नाही याचा खरं तर दुःखातून त्या ठिकाणी सांगणं हे मला खरं तर परवडणार. आणि सगळ्यात महत्वाची, देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री असतील, देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती महोदय असतील, त्यांच्या कोठ्यातून आणि एकंदरीत सगळी राज्यसभा आणि लोकसभा या सगळ्या सभासदत्वातून त्यांच्या प्रतीच्या सगळ्यांच्या संवेदना होत्या. त्या फक्त सरकार हिताचे निर्णय घेतल्यामुळेच त्यांना खासदार केलं. हा जो एक, कारण याच्या गोगोई साहेबांनंतर कित्येक सरन्यायाधीश त्या पदावर आले आणि सेवानिवृत्त झाले, रिटायर झाले, पण त्यांना राज्यसभा नाही मिळाली. चंद्रचूड साहेब असतील, आता राजेंद्र गवई साहेब असतील, किंवा असंख्य अजून जे काय असतील, किंवा उद्या अजून सेवानिवृत्त होतील. पण गोगोई साहेबांनाच का तिथं बसवलं गेलं? कारण जो आपली कामं करतो, आपण त्याची कामं करायची असतं. गिव्ह अँड टेक ही जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये ही खासदारकी मिळालेली आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. हा जनतेचा 6 वर्षाचा काळ आणि एक सीट वाया जाण्याचा हा जो प्रवास आहे हा अत्यंत वाईट आहे आणि याचं एक नागरिक म्हणून बऱ्याच लोकांना दुःख झालेलं आहे, असं माझं ठाम मत आहे. तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय भारत. संविधान जिंदाबाद.